जिममध्ये नशेच्या इंजेक्शनचा वापर होत असून पोलिसांच्या कारवाईत भीषण सत्य समोर आले। तर हा प्रकार अहिल्यानगर जिल्ह्यात घडलाय। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी केलेल्या कारवाईत एक मोठं सत्य उघडकीस आलंय। शरीरयष्टी करण्यासाठी जिममध्ये जाणाऱ्या तरुणींना नशेचं इंजेक्शन विकणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेऊन तिच्याकडून शेकडो इंजेक्शन जप्त केली आहे। श्रीरामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना मिळालेल्या माहितीनुसार एक महिला श्रीरामपूर येथे एका बॉटलची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार श्रीरामपूर शहर पोलिसांनी सापळा रचला होता। पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे, कर्मचारी अंबादास आंधळे, मीरा सरग यांनी मिळालेल्या माहिती आधारे एका महिलेला ताब्यात घेत तिच्या दुचाकीची तपासणी केली असता त्यात मेफेटर्मिन इंजेक्शनच्या 40 बॉटल, 10 ml च्या बेंच नंबर P5168 च्या 40 बॉटल, तर बेंच नंबर P5287 च्या 10 सीलबंद बॉटल अशा एकूण 50 सीलबंद बॉटल गाडीच्या डिक्कीत आढळून आल्या। याबाबत अन्न औषध पुरवठा विभागाचे निरीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार हे इंजेक्शन डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय कुठेही विकले जाऊ शकत नाही। शरीराला हानिकारक आणि अपायकारक असं हे गुंगीकारक औषध असून डॉक्टरांनी दिलेल्या चिठ्ठीनुसारच याची खरेदी विक्री होऊ शकते। मात्र या महिलेकडे इतके इंजेक्शन कुठून आले याची चौकशी केल्यानंतर जिम मध्ये व्यायामासाठी येणाऱ्या तरुणांना आणि अन्य ग्राहकांना नशा करण्यासाठी गणेश मुंडे आणि ती महिला शिल्पा शेळके हे विकत असल्याची कबुली तिने दिली। तर या इंजेक्शनची किंमत 334 रुपये 80 पैसे इतकी असताना ती जिम मधील तरुणांना 700 रुपयांना विकत असल्याची धक्कादायक माहिती देखील समोर आली आहे। या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात शिल्पा शेळके, गणेश मुंडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर अशा औषधाच्या वापरामुळे ग्राहकांच्या आरोग्यास आणि जीवितास हानी होण्याची शक्यता आहे। तर या औषधाचा उपयोग कमी रक्तदाब याच्यामध्ये केला जातो। त्याचा गैरवापर हा शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी होतो। या औषधाचे दुष्परिणाम देखील आहे। हे औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आणि निगराणीशिवाय घेतल्यास ग्राहकाच्या आरोग्यास धोका निर्माण होऊन जीवितास देखील हानी होऊ शकते, अशी माहिती अन्न व औषध अधिकारी मुळे यांनी दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, श्रीरामपूर, अहिल्यानगर।